हॅलो गाईज, तर आज आपले गणेश चतुर्थी आहे. तुम्हाला तर माहितीच असेल. तर आपल्या मस्तपैकी 5 दिवसाचा गणपती आहे. फुल मजा करू. सगळी आली मी बघू शकत आहो. तर चला गाईज तर आपण जाऊया तिथं. पूजन झालं तिथं जाऊ सुद्धा आपण. दर्शनम समर्पयामि नमस्करोमि जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाम जय जय रघुवीर समर्थ शंकर भागवत महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य आद्य ब्राह्मणो द्वितीय पराधे Several hours later. तर गाईज आता मी लई टायमाशी ब्लॉग बनवतोय. म्हणजे मी दुपारी आज ब्लॉगच नाही केला कारण की झोपलेलो मस्तपैकी. तर आता सगळी जेवतान मग जेवली का मस्तपैकी आपण हाऊजीने तर पत्ता काहीतरी केलू काहीतरी केलू. तर बघूया आता सगळी जेवून झाला का मी पण जेवून घेतोय. मग भेटू आपण डायरेक्ट. तर गाईज आता जेवलोन नाही आणून नुसती पबजी घ्यायला लागतोय बघा. नको बघा वीर तर पहिला एक नंबर. नुसती पबजी काम भीम करत नुसती पबजी. आता हाऊजी केलाचे आहे. तो गोंगाट बघू शकता गोंगाट. Day 2. गाईज काल 3 वाजता झोपलो आणि आता 1 वाजता उठलोय. तर मम्मी सांगची ऋषी पंचमीची पूजा चालली काहीतरी आणि सगळी वरती आहेत. तर आता मी पण जाते वरती. जस्ट उठलोय आणि आंघोळ गेली जाते तर जेवते मस्तपैकी. मग नंतर भेटूया तुम्हाला. चला भेटूया नंतर. सगळे मित्रांच्याकडे आताच गेलतो. आता उडव्यान चाललो. रात्रीचे काहीतरी बनवायचं वाटतं त्याचं सामान आणायचं आहे. तर चला जाऊयात आपण वीर पुण्याला कारण की सगळी झोपली. मी मित्रांची घरी गेलतो ना म्हणून जागा होतो. पप्पा आलं बघ चल जाऊ सर आपण. मग आता निघलो जात आहो. चला जाऊया. चार वाजलं आणि आम्ही पबजी खेळत होतो. आली आता खेळून झाला आहे. चिकन झाला आवाज आला तरी चिकन झाला बोलतोय. तर आता आम्ही मस्त बाहेर बसलो ना हवा खात आहोत. आता थोड्याच टायमानं झोपायला जाऊ. म्हणजे आता चाललो झोपायला कारण की वीरला लय झोप आली आणि जर जागी राहिलो होतो तो नुसता पबजी खेळतोय.
तर आता चला झोपायला जाऊया. तर तुम्ही पण झोपा. आता उद्या भेटू डायरेक्ट. उद्या भेटूया. Day 3. गाईज आता आम्ही कचरा फेकायला आलतो. तर आलो ना मस्त दांडी हो फिरायला. तर दाग बघू शकता तुम्ही. आशू बाय बघा हाईटवर होतं. आशूला सायकल गिफ्ट दिलं नुसता खुश आहे. तर गाईज आता अर्धा तास आलाय. मग आरती चालू होईल सातची. मला एक नंबर मग तर त्याच्यासाठी आपल्याला पटापट जाऊचं लागून. नाही तर मग बकरी बनवतील आपली घरा. बरं की आवरे लवकर गेलं लेट का आलो. तर चला आता जाऊया आपण घरी. तर गाईस तुम्ही बघू शकता आई यांची भांडणं चालली मारामारी. तर बघा मारते येरी बघा येरी बंजारी ती भांडणा आता करा. नयन ठाकूर सिंगर झाला आणि सगळी नाचताना बघू शकता. तुझ्यासाठी आले बघा
एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। हो भाई काय आता 12 वाजले आणि त्यावेळी आरती पण सुरू केली. मस्त गाणला गाणी बिणी बोललो. चला आता आरतीला पटकन, चला पटकन आरतीला. यानी आरतीने घेतली आणि पिझ्झा घेतला गावाला. नाही घेतली नाही घेतली. गाईज या मस्तपैकी पिझ्झा खातो आपण सगळी. या पिझ्झा खाला. कडक ना. Day 4. तर गाईज आता 7:04 आरतीला फक्त 5 मिनिटात आणि मी सकाळपासून तरीच ब्लॉग नाही केला. कारण की मी उठलो 1 वाजता आणि नंतरला मग आंघोळ केली, जेवलो. तेव्हा 2 वाजलेलं. नंतरला मग मित्रांच्याकडे गेलो. मग आता आलो 6 वाजता. नंतरला मग आता बसलेलो असा चहा पिला आणि आता ब्लॉग करायला घेतला आहे. मला आता वाटते ब्लॉग होणार आपला. तर चला आता आरती आहे, चला जाऊया आरतीला आपण आता. तर गाईज आता जवळून बस आणि बघा अभ्यास करतोय. गणपतीन कवा कोण अभ्यास करतं का? अभ्यास करत 10वी बोलत. 10वीचे सकाळी कोणी पासूच नाही केली ना. काय सांगतोय गाईज तुम्ही बघू शकता. पडाकू पडाकू येऊन अभ्यास करतात. गपचूप खेळा गेला फुल अभ्यास करतात. बघा डिस्टर्ब करायला आले माणसं अभ्यास लय अभ्यास करतात. लय गणपतीन कवा कोणी अभ्यास केला का? गाईज तुम्ही सांगा कमेंट करून. गणपतीन कवा कोणी अभ्यास केला का? मी बघा काय काय जेवण फिरतंय.
आशुचं जायचं चालू चालू स्वतःचा असाइनमेंट केला पटापट कम्प्लीट ना आता गप्प बसलाय ना आम्हाला बोलतोय तुम्ही या बघायला मी एक पण असाइनमेंट केली नाही बाई. तुम्ही या बघा जा गणपतीने खोटा होता देवाला तरी घाबर बाबा मी गाईज असाइनमेंट कंप्लीट केलीच नाही तुम्ही या बघायला या बघायला या मी ना तुम्ही माझ्या कधी खोटा एक्झाम लावता नाही बघा तुझी हेडिंग मी लिहिली यो बघा गाईज मुद्दा म्हणून आशूची बुक घेतली ना बोलता मनाचे बोलतात स्क्रिप्टेड है ये बंदा काय बनवतो Next morning. तर काहीच आता 1 वाजलाय आणि मी आता उठलोय कारण की काल 5 वाजता झोपलो 5 वाजेपर्यंत खेळलो होतो आणि आता उठलोय आज गौरी आहेत तर चला मी पटकन आंघोळ करते आणि आज लास्टची रात्र पण आहे तर बघूया किती मजा येते आज सगळी येणार आहेत आणि आता अजून वीर आणि आशू झोपलं अजून उठलं नाही तर चला मी पटकन जातोय आणि आंघोळ करतोय आंघोळ झाल्यावरच भेटूया Several hours later. आज आहे विसर्जन आणि मी आज सकाळपासून काहीच ब्लॉग नाही केला कारण की 6 वाजता झोपलो आणि मग अशी 3 वाजता उठलो आहे आता विसर्जनाची तयारी झाली बघू शकत आहो सगळी तयारी करताना मस्तपैकी तर थोडेच टायमान आता आपलं गावातला गणपती येतील मग आपण जाऊ सोबत विसर्जनाला तर चला जाऊया समय
सो गाईज अशा प्रकारे आपल्या बाप्पाचा विसर्जन झाला आणि तेच रात्री सगळी गेली, बच्चूचा पण गेली आणि अक्षूचा पण गेली. आणि आता मी ब्लॉग एंड करते इथेच, कारण की लई दिवस झाले नुसता ब्लॉग आणि मस्त जास्त व्हिडिओ पण नाही काढायला जमल्या, कारण की जेव्हा हौजी केलं होतं तेव्हा मीच नंबर काढायचो, त्याच्यामुळे मला हौजी केलं त्यांनी दाखवता पण नाही आला. तर आता यो ब्लॉग इथंच एंड करते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.